केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निवडलेली साडी ही अत्यंत खास आहे. निर्मला सीतारामन यांनी चित्र असलेली सोनेरी लाल काठ असलेली पांढरी साडी नेसली आहे आणि त्याला साजेसा लाल ब्लाऊज आणि शाल घेऊन त्यांनी त्यांचा लुक पूर्ण केलाय. दरवर्षी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी परिधान केलेल्या साड्या या देशातील विविध प्रसिद्ध कला व राज्यांचा सन्मान म्हणून निवडलेल्या असतात. यंदाची साडी ही मधुबनी कला आणि पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांच्या कौशल्याचा सन्मान म्हणून निवडण्यात आली आहे. दुलारी देवी या कोळी समुदायातील असून त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप खस्ता खाल्ल्या. अगदी 16व्या वर्षी पतीने एकटं टाकल्यावर, बाळ गमावल्यावर, 16 वर्ष मोलकरीण म्हणून काम केल्यावरही त्यांनी त्यांच्यातील कला जिवंत ठेवली आणि याचसाठी त्यांना 2021 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. जेव्हा निर्मला सीतारामन यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच कार्यक्रमासाठी भेट दिली तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची सुद्धा आवर्जून भेट घेतली आणि बिहारमधील मधुबनी कलेबाबत यांची चर्चा झाली. यावेळी दुलारी देवींनी अर्थमंत्र्यांना ही खास साडी भेट दिली होती आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करा अशी विनंती सुद्धा केली होती. त्यांच्या याच विनंतीला मान देऊन 2025च्या अर्थसंकल्पासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही साडी परिधान केली. दरम्यान ही कला नेमकी काय त्यावरही आपण एक नजर टाकूया. मधुबनी कला ही रामायण काळापासून अस्तित्वात आहे असं मानलं जातं. मिथिला हे जनकाचं राज्य, सीता ही त्याची दुलारी आणि याच मिथिलेमधील आज पद्मश्री मिळवणाऱ्या या दुलारी देवी हा एक योगायोगच म्हणता येईल. मधुबनी चित्र द्विमित असतात. आकाराची बाह्य रेषा दुहेरी असते. या दोन रेषा म्हणजे सत्य आणि शिव या दोघांनी मिळून सृष्टीची रचना होते असं मधुबनी चित्रकार मानतात. नैसर्गिक पद्धतीचे रंग, भिंत, कागद, कापड हा पृष्ठभाग आणि पौराणिक, सामाजिक, नैसर्गिक विषय अशी मधुबनी कलेची खासियत आहे. आईकडून मुलीकडे, सासूकडून सुनेकडे आलेली स्त्रियांनी जपलेली ही कला परंपरा असून सर्वाधिक चित्र रामायण या विषयावर आणि त्यातही आवडत्या विषयावर म्हणजेच सीता स्वयंवरावर आधारित असतात. दरम्यान 54 वर्षीय दुलारी देवी या हसतमुखाने गाणी गात चित्रनिर्मिती करतात. त्यांनी प्रचंड मेहनतीनंतर हे यश मिळवलंय. अंगणातील जमिनीपासून सुरुवात करून ते कागद, कॅनव्हास आणि भिंतीवरील 18 फुटांची चित्रही त्या लीलया रंगवतात. 25 ते 30 वर्षांची अखंड साधना त्यांच्या या चित्रांमागे, त्यामुळे सारी चित्र परिपूर्ण असतात. त्यांच्या चित्रात फक्त धार्मिक विषयच नाही तर समकालीन विषय सुद्धा आढळतात. बेटी बचाओ, बेटी को पढाओ अशा अनेक विषयांवर त्यांनी आजवर चित्र रेखाटली आहे. आजवर त्यांनी जवळपास 10,000 चित्र काढली आहेत तर 1000हून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी या चित्रकलेचं प्रशिक्षण सुद्धा दिलंय.